सोलापुरातील साखर साठ्यावर प्रशासनानं आता कडक नजर ठेवायला सुरुवात केली आहे। 15 दिवस पुरेल इतकाच साखरेचा साठा ठेवण्याच्या विक्रेत्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तपासणीसाठी जिल्ह्यामध्ये 15 भरारी पथकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे। सोलापूरमध्ये भरारी पथकांकडून अचानक धाड टाकून तपासणी करण्यात येणार आहे, तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची डीमार्टमध्ये सुद्धा पाहणी झालेली आहे। अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांनी एक साखरच्या साठा तपासणीसाठी एक पथक नियुक्त केलेले आहे। त्या पथकामार्फत आम्ही इथे जुळे सोलापूर डीमार्ट इथे तपासणीसाठी आलेला आहे। सदर ठिकाणी साठा तपासणी केली असता सदर निकषांमध्ये हा साठा बसतो आणि तसा अहवाल आता आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये सादर करतो। केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिनांक 19 ऑगस्ट 2026 ला एक नोटिफिकेशन काढलं आहे। त्यामध्ये त्यांनी असं सूचित केलं आहे की जे साखर उद्योग दरमहा 10 मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त साखरेचा वापर करतात त्यांनी 15 दिवस पुरेल एवढाच साठा ठेवावा, जेणेकरून बाजारात साखरेची कमतरता पडणार नाही आणि साखरेचा कृत्रिम तुटवडा तयार होणार नाही। त्यामुळे आमच्याकडून सगळ्यांना असं आव्हान आहे की कुठल्याही अन्न प्रक्रिया उद्योग असो, शीतपेय उद्योग असतील, त्यामध्ये आणखी मिठाई उद्योग असतील, यांनी त्यांना लागणारी जी साखर आहे प्रतिमाह त्याच्या फक्त 15 दिवस पुरेल एवढाच साठा ठेवावा।